भव्य विजयी मेळावा, ठिकाण वरळी डोम. आवाज महाराष्ट्राचा, आवाज मराठी माणसाचा, आवाज ठाकरेंचा. आजचा दिवस महाराष्ट्राच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहिलेला जाईल. उद्धव ठाकरे साहेब आणि राज ठाकरे साहेब, मराठी मनाचे दोन धगधगते तेजस्वी भाऊ, आज मराठी माणसाच्या हक्कासाठी, भाषेसाठी, संस्कृतीसाठी एकाच व्यासपीठावर विजयी मेळाव्यात एकत्र आले आणि संपूर्ण महाराष्ट्राच्या मनात नवा आशेचा किरण जागवला. आज अवघा मराठी माणूस एकटावला. दोन भाऊ 19 वर्षाचा दुरावा संपून एकत्र आले. दोन कुटुंबातील वाद संपुष्टात येऊन मनोमिलन झाले. आज स्वर्गीय हिंदुदय सम्राट बाळासाहेबांना परमानंद झाले असेल. महाराष्ट्र समृद्ध आहे, सुसंस्कृत आहे, पण या महाराष्ट्राकडे वाकड्या नजरेने पाहणाऱ्यांवर, महाराष्ट्राच्या प्रगतीला खीळ घालणाऱ्यांवर अंकुश ठेवणारी मराठी माणसाची भक्कम वज्रमूठ उभी राहिलीच पाहिजे. आज ती वज्रमूठ साकारताना पाहावयास मिळते. मराठी माणूस म्हणून एक होऊया, हीच ती वेळ, हाच तो क्षण. बाळासाहेब बघतायत ना, आज तुमचा राज उद्धव मराठी माणसासाठी एकत्र आले. ठाकरे हा ब्रँड आहे व तो कधीही संपत नसतो, विरोधकाला संपवतो. हा केवळ एक राजकीय क्षण नाही, तर मराठी अस्मितेचा एक महान सोहळा आहे. आज महाराष्ट्राने आणि देशाने पाहिलं की मराठी माणूस फक्त लढवाया नाही, तर एकत्र येणारा आहे. मराठी भाषा ही संवादानाची नाही, तर स्वाभिमानाची ओळख आहे. महाराष्ट्रात म्हणत म्हणजेच मातीतला गंध, शौर्याचा इतिहास आणि एकतेचे बळ आहे. आजच्या या ऐतिहासिक एकतेने पुन्हा एकदा जय महाराष्ट्राचा गजर आसमंतात घुमवला आहे. तर चला तर मराठीपणासाठी, आपुलकीसाठी, स्वाभिमानासाठी एकत्र उभं राहूया. अजिंक्य महाराष्ट्रासोबत ठाणे जिल्हा प्रतिनिधी दौलत सरवणकर आणि कॅमेरामॅन गणेश दळवी.